आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. महावितरणच्या गलथान कारभाराबाबत शिवसेना ठाकरे गट आक्रमक. 20 मे पर्यंत सेवा सुरळीत करा, अन्यथा प्रचंड मोर्चा काढत महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू. ठाकरे गटाचं महावितरणला अल्टिमेटम. कल्याण पूर्व परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं ऐन उन्हाळ्यात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. तसेच महावितरणचे रस्त्याला अडथळा आणणारे पोल, उघड्यावर असलेले लाईटचे बॉक्स, रस्त्यावर लोंबकळणाऱ्या या वायरमुळे नागरिकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. ठाकरे गटाकडून याबाबत महावितरणकडे वारंवार पाठपुरावा केलाय, मात्र महावितरणकडून डोळे झाकपणा केला जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. याबाबत तक्रारी केल्यानंतर देखील महावितरणकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जातात. याबाबत शिवसेना ठाकरे गटानं आक्रमक पवित्रा घेतला. आज शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कल्याण पूर्वेकडील टाटा पॉवर येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. महावितरणच्या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त केला. येत्या 20 मे पर्यंत जर महावितरणनं ग्राहकांना सुविधा सुरळीत दिल्या नाहीत, आश्वासनांची पूर्तता केली नाही, तर महावितरण विरोधात प्रचंड आंदोलन करण्यात येईल. महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं देण्यात आला आहे. महावितरणचा जो भोंगळ कारभार आहे त्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही स्थानिक शिवसेना शहरप्रमुख शरद पाटील साहेब, आमच्या महिला आघाडीच्या शहर संघटिका माळी मॅडम आणि सर्व उपशहर संघटिका उपशहर प्रमुख यांचं एक शिष्टमंडळ इथले कार्यकारी अभियंता बोडके साहेब आणि इतर सर्व अधिकाऱ्यांना भेटलोय आणि या भोंगळ कारभाराचा सगळा पाढा त्यांच्यासमोर मांडलेला आहे. त्यामध्ये रस्त्यावर असलेले पोल, सडलेले पोल, कंपाऊंड, त्यामुळं सुरक्षितता नाही आहे. रस्त्यावर पण ट्री कटिंग होणारे, त्याची पडलेली झाडं रस्त्यावर तशी महिने पडलेले आहेत, ते उचलले गेले पाहिजेत. त्याचबरोबर आता स्मार्ट मीटर लावत आहेत. स्मार्ट मीटर बरोबरच स्मार्ट सेवा मिळाली पाहिजे. लोकांची लाईट गेल्यानंतर 24 तास लाईट येत नाही, लोक तक्रारी करतात, तेव्हा स्टाफ नसतो आणि ह्या सर्व समस्याचा पाढा त्यांच्यासमोर मांडलेला आहे. 1 महिन्याच्या आतमध्ये जर याच्यामध्ये सर्व सुधारणा नाही झाली, मग सेवेमध्ये असेल, मेंटेनन्समध्ये असेल आणि पाण्याच्या वेळेस लाईट जाते, त्यामुळे ती होता कामा नये. हे सर्व बदल झाला पाहिजे. नाही झाला तर पुढच्या 1 महिन्याच्या आतमध्ये पुढच्या 20 मेला आम्ही या महावितरणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना स्टाईलने आंदोलन करू आणि यांना टाळ ठोकू अशा प्रकारचं त्यांना गंभीर सूचना दिलेल्या आहेत आणि तशीच विनंती केली की सुधारणा करा. मध्ये नक्कीच फरक होईल आणि RDSS स्कीमच्या माध्यमातून सर्व सुधारणा होईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. नाही झाल्यास 20 मेला सर्व कल्याणवासियांनी तयार राहा. प्रचंड मोर्चा इथं आणून त्यांना टाळ ठोकायची. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.